कधी असं होतं का, की कोणीतरी एखादा टोमणा मारतो आणि तो शब्द दिवसभर डोक्यात फिरत राहतो. यावर लोक सहज म्हणतात, "अरे दुर्लक्ष कर." पण खरंच ते इतकं सोपं असतं का? विशेषतः जर तुम्ही संवेदनशील असाल किंवा जास्त विचार करणारे असाल, तर एखादी छोटीशी टिप्पणीही मनाला लागू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत, लोकांचे टोमणे मनावर का घेतले जातात आणि अशा परिस्थितीत स्वतःला शांत कसे ठेवायचे. मित्रांनो, सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. समोरची व्यक्ती जे बोलते ते नेहमीच तुमचे खरे मोजमाप नसते. अनेकदा लोक स्वतःच्या असुरक्षिततेमुळे, रागामुळे किंवा फक्त सवयीनेही टोमणे मारतात. कधी-कधी त्यांचा दिवस खराब असतो, कधी त्यांना स्वतःबद्दलच असमाधान असते आणि त्या भावनांचा परिणाम त्यांच्या बोलण्यात दिसतो. म्हणूनच प्रत्येक शब्द मनावर घेणे गरजेचे नसते. अशा वेळी एक साधा विचार लक्षात ठेवा. लेट देम टॉन्ट यू, लेट देम स्पीक इव्हिल, अर्न स्ट्रेंथ थ्रू इट. म्हणजेच त्यांच्या बोलण्यामुळे तुम्ही कमजोर नाही होत, उलट अधिक मजबूत होऊ शकता. टोमणा ऐकल्यानंतर सर्वात मोठी समस्या म्हणजे ओव्हर थिंकिंग. तो प्रसंग पुन्हा पुन्हा आठवतो. आपण काय उत्तर द्यायला हवे होते याचा विचार सुरू होतो आणि नकळत मन अधिकच दुखावले जाते. अशा वेळी सर्वात चांगला उपाय म्हणजे विचारांची साखळी तोडणे. त्यासाठी एखादी अशी कृती करा ज्यात पूर्ण लक्ष लागते. उदाहरणार्थ, नवीन पदार्थ बनवून पहा, खोली आवरा, कपाट व्यवस्थित लावा किंवा एखादे पझल सोडवा. या छोट्या कृती मेंदूला व्यस्त ठेवतात आणि नकारात्मक विचार हळूहळू कमी होतात. भावना मनात साठवून ठेवण्यापेक्षा ते व्यक्त करणे जास्त चांगले असते आणि त्यासाठी सर्जनशील गोष्टी खूप मदत करतात, जसे की लिहिणे, चित्र काढणे, गाणे म्हणणे, बागकाम करणे किंवा एखादे हस्तकौशल्य शिकणे. या गोष्टीमुळे मनातील भावना हळूहळू बाहेर येतात आणि मन हलके वाटते. कधी कधी मन शांत करण्यासाठी शरीर हलवणेही गरजेचे असते. हलका व्यायाम, थोडे चालणे किंवा योगासने या गोष्टीमुळे शरीरातील ताण कमी होतो आणि विचारांची गतीही आपोआप मंदावते. तसेच वर्तमान क्षणाशी जोडले राहण्याची सवय लावा. श्वासावर लक्ष केंद्रित करा, आजूबाजूचे आवाज ऐका किंवा हातात असलेल्या कामावर पूर्ण लक्ष द्या. यामुळे मन हळूहळू स्थिर होऊ लागते. आयुष्यात प्रत्येक व्यक्तीसमोर एक निवड असते. लोक काय बोलतात याचा विचार करत बसायचे की स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्यायचे. लोकांचे शब्द कायम बदलत राहतात, पण तुमचे ध्येय आणि तुमचा स्वभाव हेच तुमची खरी ओळख ठरतात. म्हणूनच अनावश्यक ताण न घेता शांत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि आयुष्यात पुढे चलत राहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फिलिंग्स मनातल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.